वाटतं की आज आपल्याला आपला मराठी फॅक्टर सापडलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. दुर्ग भ्रमंतीच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण आलो आहे किल्ले चावंड येथे. आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि हा किल्ला जो आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नरपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. आजच्या ट्रेकमध्ये आज माझ्यासोबत माझे मित्र आहेत, तुम्हाला दाखवतो. ओमकार, गुड मॉर्निंग, कसा आहेस? गुड मॉर्निंग. आणि पूनम आहे. लास्ट टाइम आम्ही हडसर किल्ला केला होता एकत्र. आणि संकेत आहे, जसं की मी बोललेलोच लास्ट व्हिडिओमध्ये. तर त्याच्यात 2 कमेंट होत्या की मला किल्ला ट्रेकिंगसाठी यायचं आहे, म्हणून त्याची इच्छा पूर्ण केलेली आहे आपण आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पण आलेलो आहे. हो. तर मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आपण आहे आत्ता आणि गडाच्या पायथ्यापासूनच किल्ल्याला वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या दिसत आहेत. किल्ले चावंड हा जुन्नर प्रांतातील एक किल्ला असून किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी असे सांगितले जाते. किल्ल्याला जाण्यासाठी पायथ्यापासूनच पायऱ्या आहेत, त्यामुळे किल्ल्याची चढाई सोपी झाली आहे. किल्ल्याच्या जवळ असलेल्या नाणे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते. मुर्तजा निजामशहाच्या कारकिर्दीत म्हणजेच 1565 ते 1588 या काळात त्याचा वजीर खानेखानान मौलाना हसन तब्रिजी याला याच किल्ल्यावरती कैदखान्यामध्ये ठेवले होते. पुढे चंगीज खानाच्या मदतीने त्याची सुटका झाली. मुर्तजा निजामशहा याचा आणखी एक वजीर असद खाना हा सुद्धा याच किल्ल्यावरती कैदखान्यात काही वर्ष बंदिस्त होता. काय सांगितलं, कसं वाटतंय? अगदी भारी वाटते आहे. काय भारी वाटतंय? ट्रेकिंग गड किल्ले चढताना खूप आनंद होतो. तू पुस्तकातलं वाक्य बोलायला मनात काय वाटतं ते सांग. हे माझ्या मनात असतं तेच माझ्या ओठावरती असतं. काय पुस्तकात असतं? मित्रांनो, इथून आता रेलिंग आहे, म्हणजे रेलिंगच्या आधाराने तुम्ही किल्ला ट्रेक करू शकता. आणि इथून जी वाट आहे जी आहे ती चिंचोळी आहे, अगदी चिंचोळी आहे. ही वाट खरं तर इंग्रजांनी सुरुंग लावून फोडलेली आहे, त्यामुळं जी उरलेली वाट आहे तिथूनच आता किल्ला आपल्याला ट्रेक करायला लागतोय. तर छान वाटतंय किल्ला अशा ॲडव्हेंचर पद्धतीने हा किल्ला ट्रेक करताना. बॅग सुद्धा मागे अडकते. इसवी सन 1818 मधील शेवटच्या इंग्रजी मराठी युद्धात 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी त्यांनी मोर्टार आणि हवित्झर या प्रकारच्या तोफांनी किल्ल्यावरती मारा केला. सुमारे 100 तोफगोळे त्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवर दागले आणि किल्ला जिंकून घेतला.
एक एक पायरीची उंची आपल्या गुडघ्याएवढी आहे, म्हणजे तुम्ही बघू शकताय. त्यामुळे असा पॅच तुम्हाला थकवू शकतो. दरवाजा दिसतोय मित्रांनो. मला वाटतंय किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आपण आता आलोय. इसवी सन 1672 ते 1673 या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या आसपासच्या परिसरातील हरिश्चंद्रगड, हडसर हे किल्ले निकराने युद्ध करून जिंकून घेतले. त्याचवेळी चावंड किल्ला सुद्धा त्यांच्या ताब्यात आला. महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून प्रसन्नगड असे ठेवले. मित्रांनो, किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर किल्ल्याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. किल्ल्याने जवळपास सर्व सत्ता म्हणजेच सातवाहन, यादव, निजाम, मुघल, शिवशाही आणि पेशवाई या सगळ्या सत्ता या किल्ल्याने अनुभवलेल्या आहेत. या किल्ल्याने त्या सगळ्या सत्तांचं वैभव आणि सगळ्या सत्तांचा इतिहास नोंदवलेला आहे. या किल्ल्याने इतिहासाच्या पानामध्ये फार कमी जागा मिळवली असली तरी या सत्तांच्या इतिहासामध्ये म्हणजे या वेगवेगळ्या सत्तांमध्ये त्यांना आपलं नाव नक्कीच कोरलेलं आहे. मित्रांनो, या गडाला वेगवेगळ्या राजसत्तांमध्ये वेगवेगळी नावं देण्यात आली. या किल्ल्याला यादव काळामध्ये चावंडगड, चावंडगिरी असं ओळखलं गेलं. बहमनी सत्तेत असताना या किल्ल्याला चावंड किंवा चुंडगड असं ओळखलं गेलं. निजामशाहीमध्ये असताना या किल्ल्याला जोंड असं ओळखलं गेलं. शिवशाही म्हणजे शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला त्यावेळी या किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी प्रसन्नगड असं ठेवलं. आणि पेशवाईमध्ये या किल्ल्याला चावंडगड असंच नाव दिलं गेलं आणि हेच नाव आज प्रचलित आहे. शहाजी महाराजांनी 1636 साली एक तह केला आणि त्या तहामध्ये हा किल्ला शहाजी महाराजांनी मुघलांना दिला. म्हणजे 1636 साली शहाजीराजांनी केलेल्या तहामध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1672 ते 1673 या काळाच्या दरम्यानमध्ये हा किल्ला त्यांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि किल्ल्याचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं. आणि खरंच सांगतो मित्रांनो, या किल्ल्यावरती प्रसन्न वाटतंय आणि नावाप्रमाणे जे आत्ता मी अनुभवतोय ते म्हणजे खरंच प्रसन्नता काय असते ना, ते या किल्ल्याच्या दरवाज्यावरती आल्यावर कळतं असं म्हणायला हरकत नाही. इसवी सन 1594 ते 1595 या दरम्यान निजामशहातील प्रसिद्ध चांद बीबी आणि इब्राहिम निजामशहाचा अवघ्या 1 वर्षाचा मुलगा या किल्ल्यात कैदेत असल्याची नोंद आहे. दरवाजावरून वरती आल्यानंतर आपल्याला एक तोफ पाहायला मिळते आणि तोफ ही आत्ताच म्हणजे काही दिवसापूर्वीच संवर्धन करून ठेवल्यासारखे वाटते.
मला वाटतं की प्रत्येक किल्ल्यावरती या तोफांचं जतन अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. हडसर किल्ल्यावरती सुद्धा खूप छान पद्धतीनं जतन किंवा संवर्धन झालेलं आहे आणि तिथे 3 तोफा होत्या आणि छान होत्या. आणि तसंच बऱ्याच ठिकाणी आता संवर्धन चाललंय, ते बघून खरं तर छान वाटते. काय म्हणणं आहे मॅडम तुमचं? संवर्धन व्हायलाच पाहिजे. आपल्या महाराजांचे जे सर्व गड आहेत ते आपण ॲटलिस्ट तेव्हा नाही पण आता लोक या ट्रेंडकडे वळत आहेत का, तर किल्ल्यांचं संवर्धन व्हायलाच पाहिजे. नक्कीच संवर्धन व्हायला पाहिजे, आपण सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि सगळ्यांनी किल्ले बघितलेही पाहिजेत, आवर्जून बघितलं पाहिजे आणि किल्ल्यावरती स्वच्छता राखली पाहिजे. काय ओंकार तुझं काय मत आहे? बरेचसे युवा आता इथे लक्ष देतात ना, तर खरं तर हे फक्त ट्रेंड नका समजू की आपण फक्त गड किल्ले करतो. ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. आपल्याकडे संशोधन सुद्धा आहे. कचऱ्यावर म्हणजे आपण जेवढं आपण गड किल्ले आपण सुरक्षित आणि सुंदर असा ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपण हे करूया आपण. हो, नवीन युवा लोक. आणि जर तुम्हाला कोणत्याच मोहिमेमध्ये वगैरे सहभाग घेण्याची संधी मिळत असेल तर संधी आवर्जून तुम्ही त्यामध्ये भाग घ्या आणि संधी घालवू नका. काय संकेत, आपण कधी जायचं? कधी संधी मिळेल त्यावेळी जाऊ आपण. संधी मिळेल त्यावेळी जाऊ आपण. का तुझं आणि ते पुस्तकात लिहायला पाहिजे. जेव्हा गड बोलवेल तेव्हा जाणार. नक्कीच जर संधी मिळाली तर आम्ही जेवढे इथं आहेत आमच्या टीम मधले सगळेच आम्हाला आवडेल आणि नक्कीच मोहिमेला जाऊ आणि गड किल्ल्यावरती स्वच्छताही करू. नक्कीच. आता ज्या ठिकाणी आपण आहे ते त्या ठिकाणी म्हणजे किल्ल्याचे बरेचसे वाड्याचे अवशेष दिसत आहेत. या ठिकाणी पूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा इमारती असाव्यात, कारण की इकडं जो बोर्ड लावला आहे त्यावरनं असं दिसतंय की इकडे सदर असावी आणि सदरीसारखी व्यवस्था किंवा त्याची ठेवण तशी आहे, त्यामुळं सदर असावी असं इकडे लिहिलेलं सुद्धा आहे. आणि समोरच्या बाजूला म्हणजे या दिशेला जर आपण बघितलं तर इकडं आपल्याला पुष्करणी तलावाकडे जाण्यासाठी वाट आहे. माझ्या मागे तुम्हाला बोर्ड सुद्धा दिसत असेल. जो वाडा म्हणून इकडे एक बोर्ड लावला, त्या वाड्याच्या चौकटीजवळ आपण आहे आणि इकडे ही चौकट आहे. आणि जर तुम्ही या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ट्रेक करणार असाल तर इकडे गवत खूप वाढतं आणि गवतामुळे तुम्हाला हे अवशेष वाड्याचे वगैरे पाहता येत नाहीत. पण आता आपण लकी आहे की आपल्याला किल्ल्याचे अवशेष पाहता येत आहेत, कारण गवत इकडे नाही आहे, एवढं नाही आहे पण कमी प्रमाणात आहे. त्यामुळं आपण आत्ता या वास्तू किंवा अवशेष पाहू शकतोय. मित्रांनो, या किल्ल्यावरती आपल्याला प्राचीन शौचालय पाहायला मिळतं. खूप कमी किल्ल्यावरती शौचालय पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी कशा पद्धतीची शौचालय होती त्याचा अंदाज आपल्याला इथं बघून मिळतो. आपण पुष्करणी तलाव या परिसरामध्ये आहे. माझ्या उजव्या हाताला जे आहे ते पुष्करणी तलाव आहे आणि तलावातलं पाणी आटल्यामुळे ना आपल्याला तलावाची रचना खूप छान पद्धतीने पाहता येते. तलाव जे आहे ते तलावाच्या पायऱ्या काही उतरून मी आता तलावाच्या कडेला आलोय. तर त्या काळात हा किती छान आणि सुंदर तलाव असेल याची कल्पनाच केलेली बरी. एका साईडला काही देवड्या आहेत आणि त्या देवड्यांमध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या दिसून येतात. काही देवड्यांमध्ये मूर्त्या आत्ता नाही आहेत, पण त्या काळामध्ये नक्कीच वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या किंवा देवी देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला
नक्कीच पाहायला मिळाले असणार आहेत. मित्रांनो, गडाच्या आपण अशा ठिकाणी आलो जिथं पाण्याचे 7 टाकी आहेत. याला सप्तमातृका असं म्हटलं जातं. या 7 वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या आणि त्या रिप्रेझेंट करतात सप्तमातृकांना. आता या सप्तमातृका म्हणजे कोण आहेत तर ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, कौमारी, वारवी, इंद्राणी आणि चामुंडा. चामुंडा जी आहे ती श्रेष्ठ मानली जाते आणि या चामुंडा देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला चावंडगड असं नाव दिले. तर या सप्तमातृका आणि सप्तमातृकांचा संबंध शाक्त पंथांशी आहे असं म्हटलं जातं. पेशवी काळामध्ये किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जाई. हा छोटा मावळा मस्त आपल्याला काठीचं स्किल दाखवलं. मित्रा, नाव काय तुझं? वा, कोणी शिकवलं तुला? अरे वा, सरांचं मनापासून कौतुक आहे. आणि परत एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा या मित्रासाठी. मस्त त्याने आपल्याला कौशल्य दाखवले आणि तुम्हा सगळ्यांच्याकडे बघून आमचा सुद्धा जोश वाढलाय. तर एकदा आपल्याला घोषणा द्यायच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर 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 हर. वा, मस्त. तर मला वाटतं की आज आपल्याला आपला मराठी फॅक्टर सापडलेला आहे आणि छोट्या लहान मुलांच्या माध्यमातून आज आपल्याला आजचा मराठी फॅक्टर सापडला. आणि आज आपला जो एम होता की आपण आज काहीतरी नवीन शोधतो की काय युनिक गोष्ट शोधतो, ती युनिक गोष्ट आज आपल्याला सापडली की ह्या लहान मुलांच्या माध्यमातून इन्स्पिरेशन आणि या असे स्किल बघून खरंच मनाला शांतता मिळते आणि भारी वाटतं खरं तर. मित्रांनो, छान वाटलं. आणि गड किल्ल्यांवरती जर असे मावळे छोटे भेटत असतील तर अजून काय हवं.
मित्रांनो, आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आपण गड उतार झालेलो आहे. आजचा ट्रेक खूप छान होता, खूप मजा आली. किल्ला खूप सुंदर होता. किल्ला छोटा आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आता किल्ल्यावरती काही नाही. असं नाही आहे. किल्ल्याचा प्रमुख उद्देश तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्हाला किल्ल्याची जर्नी किंवा किल्ला ट्रेकिंग करताना ती मजा येऊन जाईल. किंवा किल्ला जर तुम्ही हा व्लॉग बघत असेल तर तुम्हाला तो व्लॉग बघण्यासुद्धा मजा येईल. पण तुम्हाला किल्ल्याचा प्रमुख उद्देश तुम्ही माहिती करून घ्या किंवा समजून घ्या, म्हणजे किल्ला त्यावेळी किंवा त्या काळी किती महत्त्वाचं काम किंवा किती महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होता हे कळतंय. मित्रांनो, आजचा व्लॉग आता आपण इथं संपवतोय आणि भेटूया नवीन दुर्ग भ्रमंतीच्या एका नवीन व्लॉगमध्ये, नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. जय शिवराय, जय महाराष्ट्र.